आणि मी डॉक्टर साहेबांची इथे जवळपास तरी जानेवारीमध्ये तरी 3-4 महिन्याआधी आलेलो आणि तेव्हा माझ्या पूर्ण या हातामध्ये आणि या हातामध्ये सूज असायची. मला 7-8 वर्षापासून रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे आणि माझी त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू होती. सुरुवातीला मेथोट्रेक्झेट, त्यानंतर स्टेरॉइडची ट्रीटमेंट, त्यानंतर HCQS वगैरे या औषधांनी माझी ट्रीटमेंट सुरू होती, म्हणजे वेगवेगळी बदलत गेली. आणि याच्यामध्ये डॉक्टरांचं तसंच म्हणणं होतं, मी ज्यांच्याकडनं घ्यायचो म्हणजे मॉडर्न मेडिसिनचे जे डॉक्टर होते रुमॅटॉलॉजिस्ट, त्यांचं असं म्हणणं होतं की तुला आयुष्यभर हे औषधं घ्यायला लागणार आहेत, म्हणजे तू औषधं सोडू नाही शकत मध्ये. लाईफ टाईम ती औषधं घेऊन तुझी इम्युनिटी तुला सप्रेस करायला लागणार, जेणेकरून तुला तुझी इम्युनिटी तुझ्या जॉईंटला डिस्ट्रॉय नाही करणार. तर मी घेत राहिलो आयुष्यभर औषधं आतापर्यंत, म्हणजे 7 वर्ष झाले मी औषधं घेतली. त्यानंतर आता भरपूर सारे साईड इफेक्ट मध्ये पण होत होते आणि आता जास्त व्हायला लागले. म्हणजे सध्या माझी लिव्हर फंक्शन टेस्ट केलेली, त्याच्यामध्ये बिलिरुबिन लेवल्स खूप हाय वगैरे आले आणि प्लस AST ALT ते काय लिव्हरचे जे मार्कर्स असतात ते पण वरती खालती आले. CBCचे रिपोर्ट ॲबनॉर्मल, त्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट पण मध्ये क्रिएटिनाइनचे पण ॲबनॉर्मल आलेले. त्याच्यामुळं मी विचार केला की ह्याच्याने खूप साईड इफेक्ट होतोय, आपण थोडं एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन ट्राय करूया आयुर्वेदाचं. मग मी ऑनलाईन गुगल केलं, त्याच्यामध्ये मला डॉक्टर गर्जेंचं वेबसाईट आपलं पोर्टल दिसलं, त्यातनं मी त्याच्या थ्रू त्यांना कनेक्ट केलं. सुरुवातीला त्यांनी एक बेसिक म्हणजे पचन चांगलं होण्यासाठी औषधं सुरू केली. त्याच्यानंतर माझं जवळपास 1 महिन्यावरती औषधं घेतली आणि त्यानंतर मी ती जी गोळी होती जिच्यानी मग ती सप्रेस करायची किंवा इन्फ्लेमेशन कमी करायची, ती नंतर बंद केली. आणि त्याच्यानंतर पासून जवळपास 2 ते 3 महिने झालेत आता. मी आतापर्यंत ती गोळी एकदा पण घेतलेली नाहीये आणि मला आता खूप चांगलं वाटतंय, कारण मी आयुष्यभर असाच विचार करत होतो की गोळी कधीपर्यंत घेणार, आणि माझं वय पण आता सध्या 24 आहे. त्याच्यामुळं विचार केला की याच वयामध्ये मला आता औषधं घ्यायला लागतायत, की पुढे कसा त्रास होणार मला या गोष्टी, माझं कसं होणार पुढे. लग्न पण वगैरे पण झालेलं नाहीये आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे एवढे त्रास होत असताना कसं चालणार, की पुढे पण मेडिकेशन घेत राहायला लागणार, अजून साईड इफेक्ट वयानुसार वाढतच जाणार. पण आता खूप रिलीफ आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीत आराम आहे, अजिबातच टेन्शन वगैरे कसलं राहिलेलं नाही, सगळ्या गोष्टी चिल्ल आता. धन्यवाद. तर मी पण तुम्हाला बोलीन की एकदा तुम्ही डॉक्टर गर्जेंचे इथे कन्सल्टेशन घ्या, जर तुम्हाला सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा कुठल्याही प्रकारचे संधिवाताचे वगैरे विकार असतील, आजार असतील, त्यांनी तुम्हाला रिलीफ नक्कीच मिळेल. थँक्यू सर तुमच्या उत्तम फीडबॅक बद्दल. लोकांच्या मनात एक नेहमी प्रश्न असतो की आयुर्वेदिक उपचाराने उशिरा फरक पडतो, तर तुमचं याविषयी काय मत आहे? तर उशिरा फरक पडतो म्हणजे आयुर्वेदाने फरक पडेल तुम्हाला हे नक्की आहे, पण टाइम लागेल. आणि मेन तसंच आहे, डॉक्टरांनी सांगितलेले सगळे तुम्ही पथ्य पाळा. तुम्हाला वेळेवरती जर तुम्हाला औषध पाणी जे जसं घ्यायला सांगितले तसं घ्या न चुकता. तुम्हाला खाण्यापिण्यामध्ये जे बदल करायला सांगितले ते करा. व्यायाम जर तुम्हाला सांगितलंय तसं व्यायाम करा आणि तुम्हाला फरक पडेल. थोडा टाइम लागेल, म्हणजे जसं की आता मी तिची गोळी घ्यायचो स्टेरॉइडची, त्याच्याने मी गोळी घेतली की स्टिफनेस गायब, सूज गायब व्हायची लगेच त्याच दिवशी. पण आता आयुर्वेदाचा इफेक्ट यायला मला महिना लागला, पण आता तो परमनंट आहे. स्टेरॉइडचं मी 7 वर्षापासून घेतोय आणि हे आता लगेच म्हणजे परमनंट क्युअरच झालंय माझं. खूप छान सर, तुम्ही एवढे लांबून आलात आणि तुम्ही तुमच्या आजार पण बरा झालाय, तुम्ही इतर पेशंटलाही रेफर केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी आरोग्यमय शुभेच्छा. धन्यवाद.